नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। आज केतन अग्रवाल प्रकरणात आरोपी सिया व चेतन यांना कोर्टात हजर केलं होतं। या दोघांना आणखीन पोलीस कोठडी मिळणार की नाही असा प्रश्न सर्वांना पडला होता, परंतु कोर्टाने सियाच्या वकिलांचा युक्तिवाद मान्य केला असून सिया व चेतन या दोघांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आज कोर्टात सरकारी वकिलांनी न्यायालयात आरोपींची अधिक चौकशी करण्यासाठी 3 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती। पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले की सिया गोयलचा अजून एक दुसरा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्यातील डिलीट केलेला डेटा पोलिसांनी यशस्वीरित्या रिकव्हर केलाय। या मोबाईल चॅट्समध्ये अनेक सांकेतिक शब्द आणि निक नेमचा वापर करण्यात आलाय। या गूढ भाषेचा उलगडा करण्यासाठी आणि दोघांची समोरासमोर चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी मिळणे अत्यंत गरजेचं असल्याचं म्हटलंय। आरोपींचे वकील विपुल दुशिंग यांनी पोलीस कोठडीला जोरदार विरोध केलाय। ते म्हणाले, सिया पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करत असून मोबाईल आधीच जप्त करण्यात आलाय। केवळ सांकेतिक शब्दांच्या पडताळणीच्या नावाखाली पुन्हा पोलीस कोठडी मागणे कायद्यानुसार योग्य नाही असा युक्तिवाद त्यांनी केलाय। चेतनच्या वकिलांनीही केवळ शक्यतेच्या आधारावर कोठडी वाढवून देता येणार नाही असं न्यायालयात स्पष्ट केलंय। न्यायालयीन कोठडी म्हणजे आरोपीला पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये न ठेवता मध्यवर्ती किंवा जिल्हा तुरुंगात ठेवली जाते। यामागचा उद्देश पोलीस चौकशी किंवा मारहाण टाळणे आणि खटल्याची सुनावणी होईपर्यंत आरोपीला उपलब्ध ठेवणे हा असतो। न्यायालयीन कोठडी दरम्यान पोलिसांना आरोपीची कसून चौकशी करता येत नाही। चौकशी करायची असल्यास पोलिसांना न्यायालयाची विशेष परवानगीही घ्यावी लागते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।